नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत आपल्या स्वयंपाकघरामध्ये महाशिवरात्री स्पेशल आलूचा शिरा। नेहमीचे तेच उपासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असतात, तर खूप मस्त अशी आलू शिरा रेसिपी आहे। चला तर मग करूया। इथे मी अर्धा किलो आलू घेतलेले, स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। सर्वात पहिल्यांदा आता आपल्याला आलूला चिरून घ्यायचे। तर इथे मी आलू चिरायला घेतलेले आहेत। एकाचे दोन भाग करायचे, कारण आपला आलू लवकर शिजतो पण आणि लवकर गाळ होतो पण। तर आपले आलू चिरून झालेले आहेत। आता आपण आलूला स्वच्छ धुवून घेऊया। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आलू टाकायचे आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे। आलू हाताने चांगले चोळून घ्यायचे, म्हणजे वरची सगळी माती निघून जाते आलूची। तर हे बघा, आपले आलू स्वच्छ झालेले आहेत। तर आता आपण आलूला काढून घेऊया पाण्यातून। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये आपल्याला आलू टाकायचे। यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी टाकून आपल्याला आलू उकडून घ्यायचे आहेत। तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। आपल्याला वरी प्लेट काय झाकून 10 मिनिटं आपल्याला आलू शिजून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला आलू पूर्ण असे गाळ करून घ्यायचे आहेत। तर 10 मिनिटं बघा व्हायलेत, आता आपले आलू शिजत आहेत मस्त। तर 10 मिनिटं झालेले आहेत। तर आपले आलू शिजलेत का नाही बघूया। इथे मी चाकू टाकून बघितलं आहे, तर खूप मस्त असे आलू आपले शिजलेले आहेत। आता आपण काय करूया, कढई खाली उतरून घेऊया। कढई पूर्ण गार करून घ्यायची आणि नंतर आपल्याला आलूचे टरफलं काढून घ्यायचे आहेत। तर आता मी इथे टरफलं काढते बघा, आलू गार झालेले आहेत। तर सगळे असे आपल्याला आलूचे आपले टरफलं काढून झालेले आहेत। तर आता आपल्याला आलूला किसून घ्यायचे, कारण आपल्या शिऱ्यामध्ये कुठंच गाठी राहिल्या नाही पाहिजे आलूचे, म्हणून आपल्याला आलू किसून घ्यायचा आहे। तुम्ही मॅशरनं मॅश पण करून घेऊ शकतात, पण किसल्याने सगळ्या गाठी निघून जातात आणि आपल्या आलूच्या शिऱ्याला खूप मस्त अशी चव लागते, म्हणून आलू किसून घेतला तर खूप उत्तम। तर इथे मी किसणी घेतलेली आणि किसणीने पूर्ण आलू इथे मी किसून घेत आहे। तर आपले सगळे आलू असे किसून झाले आहेत बघा, किती मस्त अशी स्मूथ आलू झालेले आहेत आपले गाळ। तर आता इथे मी ड्रायफ्रूट हे करून घ्यायले, चाकूनं कापून घ्यायले। तुम्ही जे ड्रायफ्रूट अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता। इथे मी काजू घेतलेले आहेत। तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं आपल्याला, साजूक तूप चांगलं असं गरम झालं की यामध्ये आपल्याला आलू घालायचे आहेत। सगळे असे आलू घालून झाले आहेत, उलटण्यानं आपल्याला याला चांगलं 3 ते 4 मिनिटं हलवीत राहायचं एकसारखं। ते पण आपल्याला कमी गॅसवरच हलवायचे। जितकं आपण या आलूच्या शिऱ्याला हलवितो तितकी छान अशी चव येते आपल्या या शिऱ्याला। तर आपल्याला 3 ते 4 मिनिटं आपल्याला सारखं हलवीत राहायचे। 4-5 मिनिटं हलविलं की यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। दूध इथे मी अर्धा लिटरला थोडंसं कमी दूध घातलेलं आहे। दुधानं आपल्या आलूच्या शिऱ्याला खूप मस्त अशी टेस्ट येते, खूप खमंगपणा येतो, म्हणून दूध तुम्ही नक्की घाला। तर इथे मी दूध घातलेलं आहे, सगळं असं उलटण्याने मिक्स करून घेत आहे बघा। तर 2-3 मिनिटांनी दूध आपलं संपूर्ण आटलेलं आहे बघा। तर सगळं आलूनं दूध पेलेलं आहे, तर मस्त असं बघा हे आटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार जसं गोड खाते तसं तुम्ही साखर टाकू शकता। तर इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे। तर साखर टाकून झाली की सगळं असं हे आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे। तर आपल्याला कुठंच गॅस फुल करायचा नाही, कमी गॅसवरच आपल्याला हा आलूचा शिरा करून घ्यायचा आहे। इतकं खूपच मस्त लागतो आलूचा शिरा। तर बघा मस्त अशी आपली साखर विरघळत आहे बघा। तर आपला आता आलूचा शिरा थोडासा पातळ व्हायला, साखरमध्ये पाणी असल्याने साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। तर आता चांगलं असं आपल्याला 2 मिनिटे हे हलवीत राहायचं आहे एकसारखं। जितका आलीचा तितका आपला आलू शिरा खूप मस्त लागतो। आता आपल्याला यामध्ये घालायची इलायची पूड। तर इथे मी साखरेमध्ये इलायची पूड कुटलेली, कारण लवकर इलायची कुटण्यात जाते आणि यामध्ये लगेच आपल्याला केसर दूध घालायचं। गरम दुधात केसर टाकून मी आधी पहिल्यांदा ठेवला होता। तर आपल्या केसरनं खूप छान चव पण येते शिऱ्याला आणि रंग पण खूप भारी येतो। तर बघा किती मस्त असं आपल्याला आलूच्या शिऱ्याला रंग आलेला आहे। यामध्ये आता आपल्याला काजू घालायचे कट केलेले। तुम्ही पिस्ता किंवा बदाम कोणते पण ड्रायफ्रूट घालू शकतात, फक्त आपल्याला कच्चेच घालायचे, कारण आलूच्या शिऱ्यामध्ये खूप मस्त दाटाखाली आल्यावर टेस्ट येते ड्रायफ्रूटची। आता यामध्ये लगेच आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। चांगला असं आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घ्यायचं। तर मस्त असा आपला आलूचा शिरा तयार आहे बघा। नक्की या शिवरात्रीला तुम्ही आलूचा शिरा करून बघा। नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा असेल तर खूप मस्त अशी ही आलू रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की करून बघा। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी।